सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या नवी मुंबईमधील पनवेल परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरलंय। मात्र पनवेल नगर परिषद याकडे कानाडोळा करताना दिसतीये। स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या नवी मुंबईच्या पनवेलमध्ये सध्या ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळतंय। या घाणीमुळे स्थानिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय आणि तरी देखील पनवेल नगर परिषदेचे प्रशासन या साऱ्याकडे कानाडोळा करतंय। नागरिकांची ही समस्या विचारात घेऊन शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा नाईक यांनी मंगळवारी पनवेल तसेच नवीन पनवेल परिसराची पाहणी करत या परिसरातील कचऱ्याच्या तसेच रस्त्यावरील घाणीच्या समस्या आमच्या कॅमेऱ्यासमोर मांडल्या। एसटी डेपो म्हणजे पनवेल शहराचं एक नाक आहे आणि या नाकेमध्ये हा पॅसेंजरला फार तमाम जनतेला या घाणीमध्ये उभं राहून पैसे द्यावे लागतात। आज माझा रिक्षावाला इथे उभा आहे। पनवेल शहर म्हणजे एक नामचीन शहर आहे आणि या शहराची बघा ही दुर्गंधी, इथं घाण चिखल एवढा आहे। काही लोकांना जाता येताना इथे दुर्गंधीमध्ये इथं उभं राहावं लागतं, दुर्गंधीमध्ये इथं पैसे द्यायला लागतात। पण मी डेली इथे कॅमेरा दाखवतो, पण नगराध्यक्ष मॅडमला तिला काय बोललेलं काय आणि तिला काय इथलं दाखवलेलं तिला काय फरक पडत नाही। पण मॅडम तुम्हाला थोडी शरम वाटायला पाहिजे। आता ही जी इलेक्शन येईल त्या इलेक्शनला तुम्हाला मत मागायला थोडी जनाची मनाची लाज आणि शरम ठेवा, कारण का तुम्ही कुठल्या हिशोबाने मत मागता। इथं बघा आज आम जनतेला, इथं येणारी जाणारी जनतेला एवढी दुर्गंधीमध्ये उभे राहावं लागतात, दुर्गंधीमध्ये पैसे द्यावे लागतात, चिखलामध्ये उभे राहता। तुम्ही कोणत्या हिशोबाने तुम्ही मत मागायला जाल? तुम्हाला थोडी जनाची ना मनाची शरम वाटायला पाहिजे। एक ठिकाणी नरेंद्र मोदी बोलतोय का स्मार्ट सिटी बनवायची आहे, एक ठिकाणी बोलता का आपल्या पनवेल शहराला शहर बनवायचं आहे। हे शहर तुम्ही बनवता काय? आज मला कॅमेऱ्यात उभा आहे बघा, मी हात दाखवतो तुम्हाला आणि बघा एवढ्या घाणीमध्ये अक्षरशः लोकांना पैसे द्यावे लागतात, अक्षरशः घाणीमध्ये प्रवास करावा लागतो। तुम्ही थोडीशी जनाची ना मनाची लाज ठेवा। रेल्वे स्टेशनच्या बाजूला उभा आहे आणि पनवेल स्टेशनला लाखो माणसं इथे जातात आणि ह्या अवस्थेमध्ये इथून बघा कोणी कामाला जातात, चांगले कपडे घालून जातात, कुठे पूजेला जातात, कुठे लग्नाला जातात, काम नोकरीला ड्युटीवरती जातात। पण जो गाडी येतो ती बघत नाही का तो माणूस कुठे चाललाय काय झाला। जो येतो त्याची घाणीचं पाणी अक्षरशः तिथे उडलं जातो। याच्यावरती नगराध्यक्षाला मॅडमला थोडी मनाची ना जनाची तिने लाज लागली आणि शरम सोडलेली आहे। तिला जरा पण शरम वाटत नाही आहे का तिला मी बार तिला मी आता माझं आव्हान आहे नगराध्यक्ष मॅडमला काय तू भीक मागू नको इलेक्शनच्या टायमाला। आज तुला हे पनवेल शहर सुधारताना येत नाही तर तुला नगराध्यक्ष बनायला तुला शरम वाटायला पाहिजे। मी ह्या भाषेमध्ये तुला मी बोलतोय बाबा नाईक याचं नाव घेऊन तुला कुठे कंप्लेंट करायची असेल, कुठे जर माझी हे करायची असेल तू करू शकतोस। पण या घाणीमध्ये अक्षरशः लोकांना तिथे जायला यायला लागतं ना, अंगावरती पाणी उडलं जातो।